अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अमोल बागेमध्ये अर्जुनची वाट बघत उभा असतो. मोना त्याला बागेत सोडून लगेच घरी निघून गेलेली असते आणि त्यामुळे अमोल नाराज होऊन स्वतःशीच म्हणत असतो की कधी कधी मला असं वाटतं की मोमाला माझी अजिबात काळजी वाटत नाही. ती मला लगेच बागेत सोडून घरी निघून गेली. आता बाबा कधीपर्यंत येतील काय माहीत. आणि मग त्याच वेळी त्याचं लक्ष बागेत असणाऱ्या एका लहान मुलीकडे जातं. ती मुलगी तिच्या आईवडिलांसोबत बागेत आलेली असते आणि मग तिच्या आईवडिलांना आणि त्या लहान मुलीला बघून अमोलला असं वाटतं की त्या ठिकाणी तो आणि अप्पी अर्जुनच आहे. आणि मग त्यानंतर तो त्याच स्वप्नामध्ये हरवून जातो आणि खूप खुश होतो. त्यानंतर त्याला बऱ्याच वेळ उन्हात उभं राहिल्यामुळे तहान लागते, म्हणून तो त्याच लोकांकडे जातो आणि त्यांना म्हणतो की काका, माझं नाव अमोल आहे. माझे बाबा मला थोड्याच वेळात इथे घ्यायला येणार आहे, पण तोपर्यंत तुम्ही मला प्लीज पाणी द्याल का. आणि मग त्यावर तो माणूससुद्धा अमोलला पाणी देतो. आणि त्यानंतर ते लोक अमोलला आग्रह करतात की तुझे बाबा येईपर्यंत तू आमच्या सोबतच थांब, काहीतरी खा. मात्र अमोल म्हणत असतो की नाही काका, मी बाबांसोबत पावभाजी खाणार आहे आणि मी इथेच थांबतो, तुम्ही काळजी करू नका. आणि त्यावर ते लोकसुद्धा हो म्हणतात. तर अमोल अर्जुनची वाट बघत असतो आणि तो सतत गेटजवळ जाऊन अर्जुन आला की नाही हे चेक करत असतो. दुसरीकडे नर्स आर्याच्या आईला रक्त द्यायला सांगत असते, पण आर्याची आई खूप घाबरलेली असते. तितक्यात आर्या त्या ठिकाणी येते. ती नर्सला बाहेर पाठवते आणि आईला विचारते की तू कशाला एवढा तमाशा करतेस, रक्त तर द्यायचं आहे ना फक्त. तर तिची आई चिडून म्हणते की तुझ्यासाठी अजून काय काय करावं लागणार आहे काय माहीत. तुला अर्जुन हवा होता म्हणून मी हे नाटक केलं ना, पण आता मी रक्त वगैरे काही देणार नाही. तुला माहिती आहे ना मला भीती वाटते. पण आर्या ऐकत नाही. ती म्हणते की आई प्लीज माझ्यासाठी एवढं कर, यापुढे मी तुला काही करायला सांगणार नाही. आणि शेवटी मग आर्याच्या आईचा नाईलाज होतो, तिला रक्त द्यावेच लागते. तर आर्या खुश होत म्हणते की आई आता तू इथेच पडून राहा, मी बाहेर अर्जुन जवळ जाते. आणि ती तेथून निघून जाते. दुसरीकडे दिप्या आणि मोना रील बनवत असतात. बापूसुद्धा त्यांच्या जवळच असतात आणि तितक्यात अप्पी घरी येते. आणि मग त्यानंतर बापू तिला विचारतात की अगं तू अर्जुनला फोन करून विचार ना, तो अमोलला घेऊन घरी कधी येणार आहे, कारण आज दिवसभर अमोल घरी नव्हता तर मला करमत नव्हतं. आणि मग त्यानंतर अप्पी अर्जुनला कॉल करते. मात्र अर्जुनचा फोन रुपालीने बंद करून ठेवलेला असतो. त्यामुळे मग अप्पी बाबांना कॉल करते. ती कदमांना विचारत असते की अर्जुन अमोलला घेऊन घरी आला आहे का. आणि तिचा तो प्रश्न ऐकून कदमांना धक्काच बसतो. ते अप्पीला सांगतात की अगं आज अर्जुन अमोलला भेटायला गेलाच नाही. आणि ते ऐकून अप्पीच्या पायाखालची जमीन सरकते. आणि मग त्यानंतर ती पटकन फोन ठेवून देते. दिप्याला आणि बापूंना सांगते की आज अर्जुन अमोलला भेटायला आलाच नाही, म्हणजे अमोल दिवसभर एकटाच होता. तर मोना लगेच म्हणते की बघितलं ना वंश, मी तुम्हाला सांगितलं होतं अमोलला नका पाठवू, पण तुम्ही माझं ऐकलं नाही. तर अप्पी खूप घाबरलेली असते आणि ती लगेच दिप्या बापूंसोबत त्या बागेत जाण्यासाठी निघते. मोना मात्र खूपच खुश असते. ती म्हणते की त्या रुपाली ताईंनी काहीतरी डाव टाकलाय वाटतं, पण चला आता सगळं काही मनासारखं होईल. दुसरीकडे अमोल अजूनही त्या बागेतच असतो. रात्र झालेली असते. वॉचमन गेट बंद करायला येतो आणि त्यावेळी त्याला त्या ठिकाणी अमोल दिसतो. तो अमोलला विचारत असतो की बाळा तू इथे काय करतोय, आता रात्र झाली. तर अमोल म्हणत असतो की काका मला माझे बाबा न्यायला येणार आहेत, मी त्यांची इथेच वाट बघेल. त्यावर तो वॉचमन त्याला समजावतो. मात्र अमोल काही ऐकत नाही. आणि मग तितक्यात अप्पी, दिप्या आणि बापू त्या ठिकाणी येतात. अमोलला बघून अप्पी पळतच जाऊन त्याला मिठी मारते. त्याला सुखरूप बघून तिच्या जीवात जीव येतो. आणि मग ती अमोलला विचारते की तू दिवसभर इथेच होता का, तू घरी का नाही आला. त्यावर अमोल सांगतो की मला बाबांनी इथे वाट बघायला सांगितली होती, मी त्यांना प्रॉमिस केलं होतं म्हणून मग मी इथेच थांबलो. आणि त्याचं ते बोलणं ऐकून अप्पीला खूप वाईट वाटतं. आणि मग त्यानंतर दिप्या त्या वॉचमनचे आभार मानतो. तर अप्पी दिप्याला आणि बापूंना सांगते की तुम्ही अमोलला घेऊन घरी जा, त्याला काहीतरी खायला द्या, मी काही वेळानंतर घरी येते, आता मला अर्जुनकडे जायचं आहे. आणि ते ऐकून दिप्या आणि बापू घाबरतात, पण अप्पी त्यांचं काही ऐकून घेत नाही आणि ती रागातच अर्जुनच्या घरी जाते. दुसरीकडे अर्जुन आणि आर्या घरी येतात.
आर्या नाटक करत अर्जुनला म्हणत असते की जर आज तू माझ्यासोबत नसता तर मी सगळी सिच्युएशन कशी हँडल केली असती काय माहीत. खरंच तुझे खूप उपकार झाले. आणि मग ती अर्जुनचा हात हातात घेते, त्याला मिठी मारते. अर्जुन मात्र तिला दूर लोटतो आणि तिला म्हणतो की घाबरू नको. अशी वेळ आली की सगळेच जण घाबरतात, तू काळजी करू नको. आणि तितक्यात मग रुपाली त्या ठिकाणी येते. ती अर्जुन आर्याला सांगते की चला आता तुम्ही दोघेजण जेवण करून घ्या. पण तितक्यात कदम त्या ठिकाणी येतात आणि ते अर्जुनला सांगतात की अरे तू अमोलला कुठे बोलावलं होतं, कारण तो अजूनपर्यंत घरी पोहोचलाच नाही. आणि ते ऐकून अर्जुनला तर मोठा धक्काच बसतो. तो खूप घाबरलेला असतो आणि तो कदमांना विचारतो म्हणजे अमोल दिवसभर बागेतच होता का. आणि त्याच वेळी अपर्णा त्या ठिकाणी येत सांगते हो. आणि अपर्णाला बघून तर सगळेच घाबरतात. ती खूप चिडलेली असते. ती अर्जुनला सांगते की दिवसभर अमोल तुझी वाट बघत त्या बागेत होता. उन्हातानात उपाशी पोटी तो तिथेच थांबला, फक्त तू त्याला प्रॉमिस केल्यामुळे. मात्र तुला तर आपला मुलगा आपली वाट बघतो एवढं सुद्धा लक्षात राहिलं नाही का. त्यावेळी रुपाली मध्ये बोलायला जाते पण अपर्णा तिला गप्प करते आणि ती अर्जुनला म्हणते की सांग अर्जुन, एवढ्या कोणत्या कामात होता तू. आणि मी तुझ्या कामाबद्दल देखील काही बोलत नाहीये, पण आपला मुलगा आपली वाट बघतो एवढं सुद्धा तुला आठवलं नाही का. आणि त्यावेळी स्वप्नीलमध्ये बोलायला जातो, मात्र अपर्णा त्याला सुद्धा काही बोलू देत नाही. ती म्हणते की अर्जुन, अमोल किडनॅप होऊन किती दिवस झाले होते, आत्ताचीच ही गोष्ट आहे ना. आणि मग आत्ता लगेच असं घडलं, तुला कळतंय का. जर काही झालं असतं तर. आणि तो मोंटी सातव अजून पकडला गेला नाही एवढं लक्षात ठेव. आणि त्यावेळी आर्यामध्ये पडत म्हणते की तो पकडला गेला नाही पण पकडला जाईल ना, एवढी काळजी कशाला करतेस उगाच. आणि आर्याचं असं बोलणं ऐकून अपर्णा खूप चिडते. ती अर्जुनला म्हणते की हा आपल्या दोघांमधला प्रश्न आहे. पण आर्या परत मध्ये बोलायला जाते, मात्र अर्जुन तिला गप्प बसायला सांगतो. आणि तो म्हणतो की अप्पी अगदी बरोबर बोलत आहे. तर कदम सुद्धा अपर्णाची बाजू घेत म्हणतात की अर्जुनचं खरंच खूप चुकलं आहे. अगं पण तो पण दिवसभर हॉस्पिटलमध्ये होता, मेडिकल इमर्जन्सी होती, आर्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं होतं, तू त्याला पण समजून घे ना. आणि त्यावेळी अप्पी म्हणते की बाबा 7 वर्षांपूर्वी एका बायकोने तिच्या नवऱ्याला त्रास होऊ नये म्हणून त्याच्यापासून एक गोष्ट लपवली होती, पण त्या नवऱ्याने काय केलं तर त्याच्या बायकोसोबत आणि मुलासोबतचे संबंध तोडले. त्याची शिक्षा मी गेली 7 वर्ष भोगत आहे. आणि आज अर्जुनने जे काही केले त्याबद्दल आता मी काय निर्णय घ्यायचा, काय शिक्षा द्यायची. आणि त्यावेळी अर्जुन म्हणतो की अप्पे खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, तू देशील ती शिक्षा मला मान्य आहे. आणि त्यावेळी रुपाली मनाशी म्हणत असते की आता या अपर्णाने सांगायला हवं की अर्जुन तू परत अमोलला भेटायचं नाही, म्हणजे सगळेच प्रश्न सुटतील. मात्र अप्पी अर्जुनला म्हणते की गेली 7 वर्ष माझा मुलगा तुझ्यापासून दूर होता, मात्र तू त्याला भेटू नको असं मी त्याला सांगणार नाही, कारण या गोष्टीचा तुझ्यापेक्षा जास्त त्रास माझ्या मुलाला होईल. आणि त्यामुळे मी तुला समजून घेते, फक्त एवढंच सांगते की अशी चूक पुन्हा होता कामा नये. आणि त्यावर अर्जुनसुद्धा म्हणतो की अप्पे मला माफ कर, मी उद्या येऊन अमोलची सुद्धा माफी मागेल. आणि मग अप्पी तेथून निघून जाते. त्यानंतर अर्जुन अमोलच्या खोलीत जातो. तो खूप रडत असतो. तो म्हणत असतो की अमोल बाळा, देवाने तुला तुझ्या आईजवळ ठेवलं हे अगदी बरोबर केलं, कारण आत्ता तू माझ्याजवळ आहे, मात्र माणूस जवळ आल्यावर त्याची किंमत राहत नाही, तेच खरं आहे. मी तुला व्यवस्थित सांभाळू शकत नाही. आज मी पुन्हा एकदा हे सिद्ध केलं की बाप म्हणून मी खूप कमी पडत आहे. आणि मग तो त्या तिघांचा फोटो बघत रडत असतो. तो म्हणत असतो की अप्पीसुद्धा चिडली, तिचं देखील खरंच आहे ना. जर आर्याच्या आईला मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं तर मी तिला एकदा फोन करून सांगू शकलो असतो ना, पण मी नाही सांगितलं. माझ्या हातून मोठी चूक झाली. पण तितक्यात ती आर्या त्या ठिकाणी येते आणि ती अर्जुनसोबत वाद घालू लागते की मी माझ्या आईसोबत एकटी राहिले असते तर ते तुला चाललं असतं का, तू असा कसा बोलू शकतोस अर्जुन. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आर्या अर्जुनला विचारत असते की तुला माझ्याशी लग्न करायचं आहे ना, पण त्यावर तो काही उत्तर देत नाही. तर दुसरीकडे बापू अपर्णाला समजावत असतात की तुला आणि अर्जुनला एकत्र आणण्यासाठी आपला अमोल काही करायला तयार आहे. आणि म्हणूनच आज त्याला दिवसभर अर्जुनची वाट बघावी लागली. आणि तो अर्जुनवर चिडला नाही. तो दिवसभर उन्हातान्हात बागेतच थांबला, कारण त्याला तुम्हा दोघांना एकत्र आणायचंय. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.